नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एस आय करिअर पाथ या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण नवीन युनिट सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे, चला तर मग आपण सुरू करूया. त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही तो कमेंटमध्ये सांगा. चला तर मग सुरू करूया आपण रेस्पिरेटरी सिस्टीमला. ठीक आहे, सो सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय. ठीक आहे, सो बघा, द रेस्पिरेटरी सिस्टीम इज अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू हेल्प द बॉडी टेक इन ऑक्सिजन अँड गेट रीड ऑफ कार्बन डायऑक्साईड. बघा, रेस्पिरेटरी सिस्टीमला मराठीमध्ये श्वसन संस्था असं म्हटलं जातं. रेस्पिरेटरी सिस्टीमचं काम काय आहे तर बॉडीला ऑक्सिजनचा सप्लाय देणं आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकणं. ठीक आहे, लक्षात आलं. आता नेक्स्ट बघा, ऑक्सिजन इज नीडेड बाय ऑल सेल्स टू प्रोड्यूस एनर्जी. आता आपल्या शरीरात, आता आपलं शरीर आहे मानवी शरीर किंवा कोणतंही शरीर असेल, अगदी प्राण्याचंही, तर ते सुद्धा कशापासून बनलेलं आहे, सेल्स पासून बनलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, सो बघा, सेल्सला कशासाठी ऑक्सिजन लागतो तर एनर्जी प्रोडक्शनसाठी. ठीक आहे, नेक्स्ट बघा, कार्बन डायऑक्साईड काय आहे जो आपल्या शरीरातून बाहेर पडतो तर तो एक वेस्ट प्रोडक्ट आहे. ठीक आहे, आणि ज्या वेळेला रेस्पिरेटरी सिस्टीमची जी काही प्रोसिजर होते, ठीक आहे, रेस्पिरेशनची, सो त्यावेळेला काय केलं जातं, हा कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकला जातो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, फंक्शन्स ऑफ दी रेस्पिरेटरी सिस्टीम. पहिला आहे ब्रीथिंग. बघा, एक गोष्ट सांगते, आपल्या शरीरामध्ये म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आताच आपण बघितलं की कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं एक्सचेंज होतं. ठीक आहे, तर ही प्रोसिजर कुठे होते मेनली तर ती लंग्स मध्ये होते. ठीक आहे, बघा, मग ब्रीथिंग म्हणजे काय तर आपण जे नॉर्मल श्वास घेतो, ठीक आहे, ते. नेक्स्ट आहे गॅस एक्सचेंज. आता बघा, गॅस एक्सचेंज कुठे होतं तर जो ऑक्सिजन आहे तो रक्तामध्ये जातो आणि कार्बन डायऑक्साईड हा रक्तातून बाहेर येतो. ठीक आहे, नंतर आहे स्पीच. स्पीच म्हणजे काय तर ज्या वेळेला हवा लॅरिंग्स म्हणजे जो आपला व्हॉइस बॉक्स असतो, ठीक आहे, तर तिथून ज्या वेळेला हवा पास होते त्यावेळेला काय होतं तर आपल्या तोंडातून शब्द निघतात. लक्षात आलं. नेक्स्ट आहे स्मेल. बघा, आपल्या नाकामध्ये काही स्मेल रिसेप्टर्स असतात, त्याच्या मदतीने आपण काय करू शकतो तर श्वास घेऊ शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे रेग्युलेशन ऑफ ब्लड पीएच. आता रेग्युलेशन कसं केलं जातं ब्लडच्या पीएचचं तर कार्बन डायऑक्साईडची जी लेवल असते रक्तातली ती मेंटेन करून ब्लडचा पीएच मेंटेन केला जातो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता मेन प्रोसेस आपण बघणार आहोत इथून कोणते कोणते त्याच्यामध्ये ऑर्गन्स आहेत रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये, सो ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, सो बघा, मेन ऑर्गन्स अँड देअर फंक्शन्स. पहिला आहे नोज किंवा त्यालाच नसल कॅव्हिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता यामध्ये काय होते तर हवा नाकातून आत येते. आपल्याला माहितीच असते नाक आपल्या नाकाचं काम काय असतं तर हवा आत घेण्यासाठी, बरोबर. आणि त्याच्यामध्ये नाकामध्ये काय असतात तर हेअर्स असतात, बरोबर, केस असतात. त्या केसांचं काय काम असतं तर जी हवा असते ती फिल्टर करून पुढे पाठवली जाते. लक्षात आलं का. मग केसांचं काम काय झालं तर फिल्टरेशन असं त्याचं काम झालं. ठीक आहे, नेक्स्ट आहे म्युकस मॉइस्ट इन दी एअर. ठीक आहे, आता बघा, नाकामध्ये म्युकस असतो, त्याचं काय काम असतं तर जी हवा आहे ती ओलसरपणा तिथे तयार होतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे कॅपिलरीज वॉर्म दी एअर. नेक्स्ट आहे फॅरिंग्स. बघा, पहिलं रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये इम्पॉर्टंट ऑर्गन कोणता आहे तर नोज किंवा त्याला नसल कॅव्हिटी असंही म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट आहे फॅरिंग्स ज्याला थ्रोट असं म्हटलं जातं. ठीक आहे, घसा. आता बघा, याचं काय काम आहे तर एक पाथवे म्हणून तो ऍक्ट करतो, रिॲक्ट करतो तिथे. ठीक आहे, कशाचा पाथवे तर हवेचा आणि फूडचा. म्हणजे बघा, फॅरिंग्स मधून हवा आणि अन्न दोन्ही सुद्धा खाली ढकललं जातं. ठीक आहे, नेक्स्ट आहे लॅरिंग्स, व्हॉइस बॉक्स. आता बघा, ह्याचं काय काम आहे तर ह्यामध्ये वोकल कॉर्ड्स असतात ज्याच्यामुळे काय होऊ शकतं तर आपला आवाज बाहेर निघू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे ट्रॅकिया. ट्रॅकियाला काय म्हटलं जातं तर वाइंड पाईप असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता बघा, ट्रॅकियाला मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर श्वसन नलिका असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि पुढे जाऊन ह्या ट्रॅकियाचं डिवायडेशन होतं आणि प्रत्येक जो ट्रॅकिया असतो म्हणजे एका ट्रॅकियापासून जे 2 डिवायडेशन झाले ते प्रत्येक लंग्स मध्ये एक असं जातात. डायग्राम मध्ये क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे,
नेक्स्ट बघा ब्रॉन्काय अँड ब्रॉन्क्युलस. ठीक आहे, ट्रॅकिया ज्या वेळेला डिवाइड होते त्यावेळेला काय तयार होतं, तर 2 ब्रॉन्काय तयार होते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इथे समजून घ्या, एक डायग्राम काढते. हे आहे ट्रॅकिया. ठीक आहे, आणि याचं पुन्हा असं डिवायडेशन होतं. राईट लंग्स मध्ये राईट आणि लेफ्ट लंग्स मध्ये लेफ्ट ब्रॉन्काय जाते. ठीक आहे, हेच आता हा झाला ओके. आता बघा हा झाला ट्रॅकिया. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता हे जे 2 झालेले आहेत हे आणि हा पण. ठीक आहे, हे काय झाले तर ब्रॉन्काय झाले. ठीक आहे, आता हे पुन्हा एका लंग्स मध्ये आणि हा सुद्धा एका लंग्स मध्ये जातो. ठीक आहे, लक्षात आलं. नेक्स्ट बघा अल्वेओली. अल्वेओली आता बघा मेन जे काम आहे ना रेस्पिरेशनचं, म्हणजे जिथं एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात, म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होतं तिथं, तर ती प्रोसिजर कुठे घडते मेन, तर ती अल्वेओली मध्ये घडते. ठीक आहे, आणि अल्वेओलीचं स्ट्रक्चर कसं असतं, लिटल सॅक लाईक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, असे असे छोटे छोटे असतात. ठीक आहे, आता बघा इथून काय केलं जातं, तर ऑक्सिजन जो आहे तो ब्लड मध्ये डिफ्यूज केला जातो आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर काढला जातो. लक्षात आलं. नेक्स्ट आहे लंग्स. बघा मेन ऑर्गन ऑफ रेस्पिरेशन लंग्स. आता जे अल्वेओली आहे हे अल्वेओली कशामध्ये असतात, तर लंग्स मध्ये प्रेझेंट असतात. बरं का, बघा लंग्स म्हणजे फुफ्फुसांच्या आतमध्ये हे अल्वेओली असतात, समजून घ्या. आणि मेन जी प्रोसिजर असते ती कुठे होते, तर अल्वेओली मध्ये. अल्वेओली कुठे प्रेझेंट असतात, तर लंग्स मध्ये. लक्षात आलं. नेक्स्ट आहे डायफ्रॅम. आता डायफ्रॅमचं स्ट्रक्चर कसं आहे, तर डोम शेप्ड मसल आहे आणि कॉन्ट्रॅक्ट ड्युरिंग इनहेलेशन आणि रिलॅक्स ड्युरिंग इन एक्सहेलेशन. ठीक आहे, बघा बेसिकली सांगायला गेलं तर काय, तर डायफ्रॅम हा काय आहे, तर श्वास नियंत्रित करणारा एक स्नायू आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता डायग्रामद्वारे आपण सगळं व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे, आता बघा पहिल्यांदा काय बघितलं आपण, नसल कॅव्हिटी. हे बघा इथे नाकाच्या इथे, म्हणजे नाक म्हणजे ज्याला की नोज किंवा नसल कॅव्हिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो ही झाली नसल कॅव्हिटी, पहिला रेस्पिरेटरी सिस्टीमचा पहिला ऑर्गन. ठीक आहे, इथून काय केलं जातं, हवा आत घेतली जाते. बरोबर, इथून पुन्हा दिसतोय का कलर, ठीक आहे. बघा इथून आतमध्ये घेतली जाते. ठीक आहे, इथून मग परत कुठे येते, तर फॅरिंग्स मध्ये येते. फॅरिंग्स मध्ये काय केलं जातं, तर एक फक्त वाट आहे. लक्षात आलं का, म्हणजे फॅरिंग्स म्हणजे काय, तर अन्नासाठी आणि हवेसाठी एक मार्ग आहे. लक्षात आलं. नेक्स्ट आहे लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजे काय, तर इथे व्हॉइस बॉक्स असतो, ज्याला की व्हॉइस बॉक्स असंही म्हटलं जातं. तिथं काय केलं जातं, ते वोकल कॉर्ड्स असतात, त्याच्यामुळे आपण काय केलं जातं, तर आवाज बाहेर पडू शकतो, आपण बोलू शकतो व्हॉइस बॉक्समुळे. ठीक आहे, नेक्स्ट येतात हे ट्रॅकिया. बघा इथे दिसतात, हे जे स्ट्रक्चर दिसतंय ह्याला काय म्हटलं जातं, ट्रॅकिया असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुन्हा बघा मी सांगितलं त्याप्रमाणे ट्रॅकियाचं पुन्हा असं इथे डिवायडेशन झालं 2. त्याला काय म्हटलं जातं, तर ब्रॉन्काय असं म्हटलं जातं. ब्रॉन्काय लेफ्ट ब्रॉन्काय आणि राईट ब्रॉन्काय असते. जी राईट ब्रॉन्काय असते ती राईट लंग्स मध्ये जाते आणि लेफ्ट ब्रॉन्काय असते ती लेफ्ट लंग्स मध्ये जाते. लक्षात आलं. पुन्हा बघा, पुन्हा ब्रॉन्कायचं हे बघा इथं फांद्यासारखं स्ट्रक्चर दिसतंय ना, त्याला काय म्हटलं जातं, तर ब्रॉन्क्युलस असं म्हटलं जातं. लक्षात आलं. हे बघा इथे लिहिलेलं आहे, ब्रॉन्क्युलस असं म्हटलं जातं. लक्षात आलं. आणि ब्रॉन्क्युलसला पुढे सॅक लाईक स्ट्रक्चर दिसतंय का तुम्हाला इथं, हे बघा छोटं छोटं. ह्याला काय म्हटलं जातं, तर अल्वेओली म्हटलं जातं. आणि मेन जे रेस्पिरेशनची प्रोसिजर आहे, जिथं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज केला जातो, ती प्रोसिजर कुठे होते, तर अल्वेओली मध्ये होते. लक्षात आलं. नेक्स्ट बघा आता ओके, डायफ्रॅम कुठे आहे, बघा इथे खालच्या साईडला आहे. आणि नेक्स्ट आहे आता बघा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक दिलाय. आता अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक कोणाला म्हणायचं समजून घेऊया. बघा नोज,
परत फॅरिंग्स आणि लेरिंग्स या तिन्हीला काय म्हटलं जातं तर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा ब्रॉन्किओलस, अल्वेओली, ट्रॅकिया, परत ब्रॉन्काय, लंग्स या सगळ्याला काय म्हटलं जातं तर लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक असं म्हटलं जातं. लक्षात आलं? ठीक आहे. जाऊया पुढे. ओके, इथे एक गोष्ट राहिली, प्लुरा म्हणजे काय तर प्लुरा एक लिक्विड किंवा एक सेमी लिक्विड फॉर्म मध्ये तिथे प्रेझेंट असतं. कुठं? लंग्स मध्ये. इथे जी रिकामी जागा दिसते ना त्याच्यामध्ये असतं ते. ठीक आहे. सो त्याला काय म्हटलं जातं? प्लुरा असं म्हटलं जातं. लक्षात आलं? आता बघा मेकॅनिझम ऑफ ब्रीथिंग कसं आहे ते आपण समजून घेऊया. ठीक आहे. पहिल्यांदा आहे इनहेलेशन. इनहेलेशन म्हणजे काय आपल्याला ह्यात काय अवघड नाहीये, व्यवस्थित लक्षात द्या फक्त. इनहेलेशन म्हणजे काय तर श्वास आत घेणे. यामध्ये काय होतं तर डायफ्राम जे असतात ते कॉन्ट्रॅक्ट होतात. ठीक आहे. आणि जी चेस्ट कॅव्हिटी आहे ती एक्सपांड होते. बघा ज्या वेळेला डायफ्राम हे आकुंचन पावतात त्यावेळेला काय होतं तर चेस्ट कॅव्हिटी ही एक्सपांड होते म्हणजे विस्तृत होते. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट हवा म्हणजे ऑक्सिजन सोबत हवा जी असते ती कुठे येते तर लंग्स मध्ये येते. आता नेक्स्ट आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस. यामध्ये काय होतं तर अल्वेओली मध्ये ऑक्सिजन हा ब्लड मध्ये जातो, रक्तामध्ये जातो आणि कार्बन डायऑक्साइड हा असतो तो रक्तातून बाहेर पडतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. बघा ऑक्सिजन कॅरीड बाय रेड ब्लड सेल्स दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हिमोग्लोबिन, कार्बन डायऑक्साइड कॅरीड बॅक टू लंग्स. ठीक आहे. बघा आता ट्रान्सपोर्टेशन कसं केलं जातं गॅसेसचं थ्रू ब्लड केलं जातं. ठीक आहे. ऑक्सिजन लाल रक्तपेशी ज्या असतात त्यांच्यामधून कॅरीड केला जातो. ठीक आहे. आणि कार्बन डायऑक्साइड जो आहे हा पुन्हा लंग्स मध्ये पाठवलं जातं, कारण की लंग्स मध्ये कशाची प्रोसिजर होते तर मेन जी प्युरिफिकेशनची आहे ती प्रोसिजर कुठे होते लंग्स मध्ये होते. लक्षात आलं? नेक्स्ट बघा एक्सेलेशन. एक्सेलेशन म्हणजे इनहेलेशनचं फुल अपोजिट, ब्रीथिंग आउट. ठीक आहे. म्हणजे यामध्ये काय केलं जातं तर श्वास हा बाहेर टाकला जातो. ठीक आहे. बघा डायफ्राम रिलॅक्स होते, चेस्ट कॅव्हिटी रिड्यूस होते. ठीक. आणि ह्यामध्ये कार्बन डायऑक्साइड एक्सपिल्ड होतो. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा आता बघा रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड कोणते कोणते आजार आहेत ते आता समजून घेऊया. पहिला आहे अस्थमा. बघा अस्थमामध्ये काय होतंय तर नेरोईंग ऑफ एअरवेज कॉझिंग डिफिकल्टी इन ब्रीथ. जे एअरवे असतात ना ते अरुंद होतात आणि ह्यामुळे काय होतं तर श्वास घेण्यासाठी त्रास होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे ब्रॉन्किटिस. ब्रॉन्किटिस म्हणजे काय तर ब्रॉन्कायची इन्फ्लेमेशन, म्हणजे तिथे जळजळ होते ब्रॉन्कायमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा न्यूमोनिया. आता न्यूमोनियामध्ये काय होतं तर जे अल्वेओली असतात, अल्वेओली म्हणजे काय तर तिथे एक्सचेंज केलं जातं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड, बरोबर. मग तिथे इन्फेक्शन होतं. लक्षात आलं? ट्युबरक्युलोसिस यामध्ये काय होतं तर लंग्सला इन्फेक्शन होतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे लंग्स कॅन्सर. आता याच्यामध्ये काय होतं तर अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स इन लंग्स. लंग्स मध्ये बेसिकली समजून घ्या कॅन्सर म्हणजे काय तर पेशींची अनियंत्रित वाढ. ठीक आहे. आणि लंग कॅन्सर म्हणजे काय तर लंग्स मधल्या ज्या पेशी असतात, ठीक आहे, सो त्या पेशींची अनियंत्रित वाढ होते. ठीक आहे. आणि लास्ट आहे कोविड-19. ह्यामध्ये बघा व्हायरल इन्फेक्शन अफेक्टिंग रेस्पिरेटरी सिस्टीम. लक्षात आलं? आता हे माहितीच आहे आपल्याला, बरोबर. कोविड-19 आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट फंक्शन बघा रेस्पिरेटरी सिस्टीमचे फंक्शन काय काय आहे तर फर्स्ट आहे प्रोव्हाइड ऑक्सिजन फॉर सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे आता पहिल्यांदाच आपण स्टार्टिंगला बघितलं की प्रत्येक सेलला काय लागतं तर ऑक्सिजन लागतो. कशासाठी? जगण्यासाठी. लक्षात आलं? नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साइड, जो की आपल्या शरीरातला कचरा म्हणून त्याला समजलं जातं, तर त्याला सुद्धा रक्तातून बाहेर काढलं जातं. आपल्या रक्ताचा पीएच मेंटेन केला जातो आणि आपल्याला बोलता सुद्धा येतं. कशामुळे तर रेस्पिरेटरी ट्रॅकमुळे. लक्षात आलं? नेक्स्ट आहे प्रोटेक्ट बॉडी फ्रॉम डस्ट, जर्म्स अँड हार्मफुल गॅसेस. ठीक आहे. जसं की नाकामध्ये जे केस असतात ते काय करतात, जर आपल्या नाकामध्ये बघा धूळ वगैरे गेली तर आपल्याला लगेच शिंक येते. कशामुळे येतात? ते नाकामध्ये ते पार्टिकल्स अडकतात.
ठीक आहे. त्यांना लगेच कळतं की हे पार्टिकल्स वेगळे आहेत, त्यामुळे ते लगेच बाहेर काढतात. ठीक आहे. सो दॅट्स इट. जर तुम्हाला ह्यावर काही डाऊट असेल तर कमेंट करा. ठीक आहे. सो बघा, आता आपण सर्क्युलेटरी सिस्टीम बघणार आहोत. ठीक आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, ज्याला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम असंही म्हटलं जातं. ठीक आहे. आणि मराठीमध्ये त्याला परिसंचरण संस्था असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो बघा, सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम काय आहे, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्टिंग ब्लड, न्यूट्रियंट्स, ऑक्सिजन, हॉर्मोन्स अँड रिमूव्हिंग वेस्टेज लाईक कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. आता बघा, पूर्ण शरीराला नावावरूनच लक्षात ठेवायचं, सर्क्युलेटरी संस्था असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो बघा, सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम काय आहे, तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्टिंग ब्लड, न्यूट्रियंट्स, ऑक्सिजन, हॉर्मोन्स अँड रिमूव्हिंग वेस्टेज लाईक कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. आता बघा, पूर्ण शरीराला नावावरूनच लक्षात ठेवायचं, सर्क्युलेटरी म्हणजे काय, तर सर्क्युलेट करणं. आता काय सर्क्युलेट होतंय, तर जे ब्लड आहे म्हणजे रक्त, परत न्यूट्रियंट्स, ऑक्सिजन, हार्मोन्स, ठीक आहे, हे सगळे पूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट केले जातात. कशाद्वारे, तर सर्क्युलेटरी सिस्टीमद्वारे. ठीक आहे. आणि जे वेस्ट प्रोडक्ट आहे, काय असतं वेस्ट प्रोडक्ट, तर कार्बन डायऑक्साईड. बरोबर. तर ते काय केलं जातं, तर बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. लक्षात आलं. नेक्स्ट आहे, त्याच्यामध्ये बघा 3 पार्ट्स पडतात. पहिला आहे हार्ट. हार्टलाच पंपिंग ऑर्गन असंही म्हटलं जातं बरं का, कारण की ते ठराविक वेळेनुसार पंपिंग करत असतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे ब्लड. ब्लड हे काय आहे, तर एक ट्रान्सपोर्ट मीडियम आहे, कारण की जे न्यूट्रियंट्स आणि ऑक्सिजन तसंच हार्मोन्स कशातून वाहून नेले जातात, तर ब्लड मधून वाहून नेले जातात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ब्लड व्हेसल्स. आता जे रक्त आहे हे कशातून वाहून नेलं जातं, तर ट्यूब्स असतात. ठीक आहे. त्या ट्यूब्सला काय म्हटलं जातं, तर ब्लड व्हेसल्स असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये 3 टाइप्स पडतात, आर्टेरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज. ठीक आहे. पुढे जाऊया. आता हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो पहिला आहे हार्ट. आता बघा, हार्ट हे काय आहे, आपण मस्क्युलर ऑर्गन आहे हे आपल्याला माहितीच आहे. बरोबर. कारण की तो एक मसल पासून बनलेला ऑर्गन आहे. ठीक आहे. साईज ऑफ फिस्ट म्हणजे बघा काय, तर तो ना आपली हाताची मूठ जेवढी असते, ठीक आहे, तेवढ्या साईजचं आपलं हृदय असतं. बघा, तुमच्या हाताची मूठ जेवढी होते ना तेवढं आपलं हृदय असतं. तुम्ही आता करून बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघा, त्याचे 4 चेंबर्स असतात. बघा, प्रश्न विचारला जाऊ शकतो की हृदयाचे किती चेंबर्स असतात. बघा, पहिला आहे राईट अट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट अट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल. म्हणजे बेसिकली काय, तर उजवं आलिंद, उजवं निलय, डावं आलिंद आणि डावं निलय. ठीक आहे. आता बघा, पंप्स ब्लड बाय रिदमिक कॉन्ट्रॅक्शन. आता रिदमिक कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, आपण तर बघितलेलंच की एका लयात किंवा एका तालात होणारी जी काही हालचाल असते त्याला काय म्हटलं जातं, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन. आता हृदयाचं काय काम आहे, तर ते रिदमिक कॉन्ट्रॅक्शन करतं. बरोबर. म्हणजे एका तालात किंवा एका लयात ते एक हालचाल करतं. ठीक आहे. ठराविक ठोके देतात एका मिनिटाला किंवा त्याच्या जे काही पिरियड आहेत त्याला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हृदय कुठे लोकेटेड असतं, तर हृदय हे थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये असतं. आता थोरॅसिक कॅव्हिटी कुठे आहे, तर ते आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये असते. ठीक आहे. आता कॅव्हिटी म्हणजे काय, कुणाला जर माहित नसेल तर जाऊन जुना व्हिडिओ बघा. जुन्या व्हिडिओमध्ये आपण कॅव्हिटी म्हणजे काय आणि कॅव्हिटीचे किती प्रकार आहेत, दातातली कॅव्हिटी नाही, ही कॅव्हिटी वेगळी. लक्षात आलं का. सो तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा तो. ठीक आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. पुढे जाऊया. सो बघा, थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये म्हणजेच आपल्या छातीचा जो काही पिंजरा आहे त्याच्यामध्ये एक सेंटरला, दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये सेंटरला एक मीडियास्टिनम असतात. त्या मीडियास्टिनमच्या बरोबर मध्ये काय असतं, तर हृदय असतं. पण बरोबर सेंटरला असतं, पण काय होतं, तर ते हृदय गोल नाहीये, चौकोनी नाहीये. त्यामुळे ते बरोबर सेंटरला बसतंय का, तर नाही. त्याचा जो खालचा अपेक्स आहे तो तिरपा आहे. कुठल्या साईडला, डाव्या बाजूला. आता आपण त्याचे पण डायग्राम बघणार आहोत. ठीक आहे. इथं पण सांगितले ऑब्लिक आहे थोडासा डाव्या साईडला. ठीक आहे. बघा, आता हे बघा, ही झाली काय, थोरॅसिक कॅव्हिटी. ठीक आहे. आता ह्यामध्ये हे इकडचं लंग्स, परत हे इकडचं लंग्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बरोबर सेंटरला दिसलं, हा चौकोन दाखवलाय, हा काय झाला, मेडियास्टिनम झाला. याच्यामध्ये दिसतंय हे हृदय. बरोबर. बरोबर असं गोल आहे का रे,
नाही. चौकोन आहे का? नाही. कसा आहे ते? त्याचा आकार असा असल्यामुळे, बघा कसा आहे, असाच आहे ना, असा असल्यामुळे काय झाले, ते तिरकं आहे, ऑब्लिक आहे. कसं? डाव्या साईडला तिरकं आहे. लक्षात आलं का? त्याचा जो अपेक्स आहे, खालचा भाग आहे, टोक आहे, ते कुठल्या साईडला आलं? डाव्या साईडला आलं. लक्षात आलं? हृदय कुठे असतं विचारलं तर माहिती पाहिजे. मीडियास्टिनम मध्ये असतं, पण बरोबर सेंटरला आहे का? तर नाही, थोडस तिरपं आहे डाव्या साईडला. नेक्स्ट बघा, त्याचे आपण 4 चेंबर्स बघितले, राईट अट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट अट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे. आता आपण बघा व्यवस्थित समजून घेणार आहोत, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. राईट अट्रियम, राईट अट्रियमचं काम काय आहे? बघा, राईट अट्रियम काय करतो? पूर्ण शरीरातलं जे काय डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, बघा, डिऑक्सिजनेटेड ब्लड, ज्यालाच काय म्हटलं जातं? ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही, काय आहे? कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये आहे. लक्षात आलं का? त्याला काय म्हटलं जातं? डिऑक्सिजनेटेड ब्लड. ठीक आहे. सो असं रक्त शरीरातून तो घेतो. कोण घेतो? तर राईट अट्रियम घेतो. ठीक आहे. पुन्हा तो राईट व्हेंट्रिकल मध्ये पाठवतो. बघा, पुन्हा कुठे पाठवलं? तर राईट व्हेंट्रिकल मध्ये. ठीक आहे. इथे डिऑक्सिजनेटेड ब्लड घेतलं शरीरातलं, पुन्हा राईट व्हेंट्रिकल मध्ये, म्हणजे इथे पाठवलं. ठीक आहे. पुन्हा राईट व्हेंट्रिकल मधून कुठे जातं? तर ते लंग्स मध्ये जातं. आणि लंग्स मध्ये माहिती आहे आपल्याला, लंग्स मध्ये आपण मगाशीच बघितलं काय होतं? तर तिथे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची एक्सचेंजची प्रोसिजर होते. ठीक आहे. परत तिथे काय केलं जातं? तर ऑक्सिजनेटेड ब्लड तयार होतं म्हणजे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते तिथे घेतलं जातं आणि तिथून पुन्हा ऑक्सिजनेटेड ब्लड तिथून, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, लक्षात आलं का? कार्बन डायऑक्साईड नाही, असं रक्त, म्हणजे शुद्ध केलेलं रक्त, ते कुठे येतं? तर लेफ्ट अट्रियम मध्ये येतं, इथे. लक्षात आलं का? बघा, परत एकदा सांगते, डिऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण शरीरातलं कुठे येतं? तर राईट अट्रियम मध्ये येतं. राईट अट्रियम मधून पुन्हा राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं आणि राईट व्हेंट्रिकल मधून पुन्हा लंग्स मध्ये जातं. लंग्स मध्ये काय होते? तर एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसिजर होते आणि लंग्स मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड होऊन लेफ्ट अट्रियम मध्ये येतं आणि लेफ्ट अट्रियम मध्ये येऊन पुन्हा ते लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं. लक्षात आलं का? कुठे येतं? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये. आणि पुन्हा लेफ्ट व्हेंट्रिकल मधून पूर्ण शरीराला ते रक्त प्रोव्हाइड केलं जातं. लक्षात आलं? लेफ्ट व्हेंट्रिकल मधून पुन्हा पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड केलं जातं. लक्षात आलं? परत एकदा सांगते, हे बघा, शरीरातून डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजेच ऑक्सिजन नसलेलं, काय असतं त्याच्यात? ऑक्सिजन असतो का? ना. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आपल्या शरीरामधून राईट अट्रियम काय करतो? तर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो का? नाही, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे. सो बघा, ते काय करतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड घेतो, पुन्हा राईट व्हेंट्रिकल मध्ये पाठवतो आणि राईट व्हेंट्रिकल मधून पुन्हा कुठे येतं ते? तर लंग्स मध्ये येतं. लंग्स मध्ये कशाची प्रोसिजर होते? तर एक्सचेंज ऑफ गॅसेस, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचा एक्सचेंज होतो तिथे. ठीक आहे. म्हणजे काय झालं? तर हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड झालं का लंग्स मध्ये जाऊन? तर झालं. लक्षात आलं? आता बघा, ते ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे, ठीक आहे, ते लेफ्ट अट्रियम मध्ये येतं. कुठे आलं? लेफ्ट अट्रियम मध्ये. कुठून आलं? लंग्स मधून आलं. ठीक आहे. परत लेफ्ट अट्रियम मधून पुन्हा कुठे येतं? तर लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून कुठे जातं? तर पूर्ण शरीराला, पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड केलं जातं. लक्षात आलं? ठीक आहे. यावर जर काय डाऊट असेल कोणाचा तर कमेंट करा. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढे जाऊया, ब्लड वेसल्स दुसरा पॉइंट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आर्टेरीज
वेन्स आणि कॅपिलरीज असे 3 प्रकार पडतात. तर आता बघा, आर्टरीज ज्याला धमनी असं म्हटलं जातं, तर त्याचं काय काम आहे? कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट टू बॉडी. ओके, बघा आता हृदयाकडून ऑक्सिजन युक्त रक्त शरीराकडे न्यायचं काम कोण करतं? तर आर्टरीज करतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, वेन्स. वेन्सला काय म्हटलं जातं? तर शिरा असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये याचं काय काम आहे? तर कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड टू हार्ट. ठीक आहे, बघा जे शरीरातून कार्बन डायऑक्साईड असलेलं रक्त आहे ते परत हार्टकडे म्हणजे हृदयाकडे आणायचं काम कोण करतं? तर शिरा म्हणजेच वेन्स करतात. ठीक आहे. लास्ट आहे कॅपिलरीज. आता बघा, कॅपिलरीजला काय म्हटलं जातं? तर केशिका असं म्हटलं जातं. ह्यांचं काय काम आहे? तर त्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. टायनी वेसल्स आहेत त्या, वेअर एक्सचेंज ऑफ गॅसेस, न्यूट्रियंट्स अँड वेस्ट ऑक्युअर्स. ठीक आहे, बघा आता अगदी बारीक जाळं आहे हे कॅपिलरीज म्हणजे, जिथं ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स आणि वेस्ट यांची देवाणघेवाण होते. कुठे होते? कॅपिलरीज मध्ये होते. क्लिअर आहे? यात काय एवढं अवघड नाहीये, वाचल्यावर कळते, लक्षात येते. ठीक आहे. थर्ड पॉइंट आहे ब्लड. ठीक आहे. आता बघा, रक्तामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ते आपण समजून घेऊया. पहिला आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा किती असतो? तर जवळजवळ 55% एवढा प्लाझ्मा रक्तामध्ये असतो. आता प्लाझ्मा म्हणजे काय? तर एक पिवळ्या कलरचं एक फ्लुइड असतं, पातळ द्रव असतं. ठीक आहे. ते काय करतं? त्याचं काम काय आहे? तर न्यूट्रियंटला कॅरी करायचं काम आहे. फक्त न्यूट्रियंट का नाही, न्यूट्रियंट, हार्मोन्स आणि वेस्टला सुद्धा ते कॅरी करतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे आरबीसी. आपल्याला माहितीच आहे, रेड ब्लड सेल्स म्हणजे ज्या लाल रक्तपेशी असतात त्या, त्यांच्यामध्ये काय असतं? तर हिमोग्लोबिन असतं म्हणजे आयरनचं प्रमाण जास्त असतं. ठीक आहे. आता त्यांचं मेन काम काय आहे? तर ऑक्सिजनला कॅरी करणं. ठीक आहे. नेक्स्ट आहे WBC, व्हाईट ब्लड सेल्स. ठीक आहे, म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी. त्यांचं काम काय आहे बघा? जे इन्फेक्शन असतील किंवा जे आजार आहेत, ठीक आहे, त्यांच्या अगेन्स्ट लढायचं किंवा त्यांना कंट्रोल करायचं काम कोणाचं आहे? तर WBCचं आहे. ठीक आहे. आणि लास्ट आहे प्लेटलेट्स. म्हणजे काय? तर समजा आपल्याला एखादी जखम झाली तर रक्त वगैरे येत आहे त्यातून, तर रक्त येणं बंद कशामुळे होतं? तर त्याच्यावरती जे क्लॉटिंग होतं, क्लॉटिंग म्हणजे थर असं निर्माण होतो बरं का. तर ते क्लॉटिंग कशामुळे होतं? तर प्लेटलेट्समुळे. ठीक आहे. म्हणजे जे जखम झाली तर ते जखम झाल्यावर काय होतं? तर रक्त येतं, बरोबर. तर ते रक्ताला कंट्रोल करण्यासाठी, जास्त रक्त वाया जाऊ नये यासाठी काय उपयोगी येतं? तर प्लेटलेट्स उपयोगी येतात. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे बरं का, सर्क्युलेटरी सिस्टीमचे टाइप्स. ठीक आहे. आता 2 टाइप्स आहेत मेन. फर्स्ट आहे पल्मोनरी सर्क्युलेशन आणि दुसरं आहे सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. ठीक आहे. बघा, पहिला आपण समजून घेऊया पाथवे ऑफ ब्लड बिटवीन द हार्ट्स अँड लंग्स. ठीक आहे. बघा, हृदय आणि लंग्स मध्ये ब्लडचा पाथवे आहे हा. ठीक आहे. डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट वेंट्रिकल टू लंग्स. आता यामध्ये काय होतंय बघा, या सर्क्युलेशन मध्ये, तर जे ऑक्सिजन विरहित किंवा ज्याच्यामध्ये काय म्हणू शकतो की आपण, ऑक्सिजन नाहीये पण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे, याला काय म्हटलं जातं? डिऑक्सिजनेटेड. आपल्याला माहितीये. सो असं रक्त राईट वेंट्रिकल मधून लंग्स मध्ये पाठवलं जातं. कशामध्ये? ही प्रोसिजर कशामध्ये होते? तर पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये होते. ठीक आहे. आता इथे कशाद्वारे पाठवलं जातं? तर विया पल्मोनरी आर्टरीजद्वारे. ठीक आहे. इन लंग्स, बघा लंग्स मध्ये काय होतंय? आता हे माहितीच आहे आपल्याला, कार्बन डायऑक्साईड हा रिमूव्ह होतो म्हणजे काढून टाकला जातो आणि ऑक्सिजन जो आहे हा ऍब्झॉर्ब केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ऑक्सिजनेटेड ब्लड रिटर्न्स टू लेफ्ट ॲट्रियम विया पल्मोनरी वेन्स. पुन्हा जे ऑक्सिजन युक्त रक्त आहे हे कुठे येतं? तर लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतं. कशाद्वारे येतं? तर पल्मोनरी वेन्सद्वारे येतं. ठीक आहे. फंक्शन बघा काय आहे? एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. आता बघा, हा पाथवे जो आहे रक्ताचा हा कशामध्ये आहे? तर हृदय आणि बॉडीच्या टिश्यू मध्ये आहे. ठीक आहे. आता बघा, यामध्ये काय होतं? तर ऑक्सिजन युक्त जे रक्त आहे हे लेफ्ट वेंट्रिकल मधून पूर्ण शरीराला सप्लाय केलं जातं. ठीक आहे. ही प्रोसिजर कशामध्ये येते? तर सिस्टमॅटिक सर्क्युलेशन मध्ये येतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, डिलिव्हर ऑक्सिजन्स अँड न्यूट्रियंट्स टू सेल्स, पिकअप कार्बन डायऑक्साईड अँड वेस्टेज. आता बघा,
इथे काय केलं जातं तर पूर्ण बॉडी मधले जे सेल्स असतात, टिश्यूज असतात, त्यांना काय केलं जातं तर ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड केले जातात आणि त्यांच्यामधून कार्बन डायऑक्साईड आणि जे वेस्टेज असतात ते घेतले जातात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे पुन्हा राईट अट्रियम मध्ये जातं. फंक्शन बघा काय आहे, सप्लाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स, रिमूव्ह ऑफ वेस्टेज. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स हे पूर्ण शरीराला सप्लाय होतात आणि जे वेस्टेज आहे ते काढले जातात. आता डायग्राम नुसार आपण समजून घेऊया. ठीक आहे, आता बघा हे झालं राईट व्हेंट्रिकल. ठीक आहे, इथून काय केलं जातं तर लंग्स मध्ये पाठवलं जातं. काय पाठवलं जातं, डिऑक्सिजनेटेड ब्लड पाठवलं जातं. ठीक आहे, आणि लंग्स मधून पुन्हा काय केलं जातं तर जे हे आहे काय म्हटलं जातं ह्याला, राईट की लेफ्ट काय म्हटलं जातं, इथे लिहिलेलं आहे लेफ्ट. ठीक आहे, सो लेफ्ट अट्रियम मध्ये काय पाठवलं जातं पुन्हा, ठीक आहे आता मी शॉर्ट मध्ये लिहिते बघा. राईट व्हेंट्रिकल मधून इथे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते लंग्स मध्ये पाठवलं जातं. ठीक आहे, लंग्स मध्ये काय होतं तर डिऑक्सिजनेटेडचं ऑक्सिजनेटेड होतं. ठीक आहे, म्हणजे तिथं शुद्ध रक्त होतं आणि पुन्हा ते झालेलं ऑक्सिजनेटेड जे रक्त आहे ते पुन्हा लेफ्ट अट्रियम मध्ये म्हणजे इथे पाठवलं जातं. ठीक आहे, कुठे, इथे. ठीक आहे, सो ह्याच प्रोसिजरला काय म्हटलं जातं तर पल्मोनरी सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट आता बघा, जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही व्हिडिओ थोडासा पॉज करून स्लो करून बघू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही परत परत बघितलं तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, नेक्स्ट बघा, सिस्टमॅटिक सर्क्युलेशन. आता यामध्ये काय होतंय तर जे ह्याला काय म्हटलं जातं, लेफ्ट व्हेंट्रिकल. बरोबर, लेफ्ट व्हेंट्रिकल बघा. आता लेफ्ट व्हेंट्रिकल मधून काय केलं जातं ते डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते पूर्ण शरीराला म्हणजे बॉडीला सप्लाय केलं जातं. बरोबर, आणि पुन्हा बॉडी मधून तिथे काय केलं जातं तर जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पुन्हा कलेक्ट केलं जातं. ठीक आहे, बघा इथे ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय केलं जातं आणि पुन्हा शरीरातून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कुठे घेतलं जातं तर पुन्हा इथे घेतलं जातं. ह्याला काय म्हटलं जातं तर राईट अट्रियम, म्हणजे राईट अट्रियम मध्ये घेतलं जातं. लक्षात आलं का, परत एकदा सांगते बघा. सिस्टेमॅटिक सर्क्युलेशन मध्ये काय होतं तर जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे हा, ठीक आहे, सो इथून काय केलं जातं तर पूर्ण शरीराला जे ऑक्सिजनेटेड रक्त आहे ते पाठवलं जातं आणि बॉडीमधून शरीरामधून जे डिऑक्सिजनेटेड रक्त आहे ते पुन्हा कलेक्ट केलं जातं. ठीक आहे, ते कलेक्ट करून कुठे पाठवलं जातं तर इथे. ठीक आहे, राईट अट्रियम मध्ये पाठवलं जातं इथे. ठीक आहे, सो ह्या प्रोसिजरला काय म्हटलं जातं तर सिस्टेमॅटिक सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, क्लिअर आहे. नेक्स्ट बघा, फंक्शन्स. आता फंक्शन्स काय आहेत तर ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स आणि हार्मोन्सना ट्रान्सपोर्ट करायचं, हे तर आपण बघितलेलंच आहे. नेक्स्ट आहे रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड आणि वेस्ट. ठीक आहे, बघा जे कार्बन डायऑक्साईड आणि तसेच अजून काही वेस्ट असतील, वेस्ट प्रोडक्ट, तर ते रिमूव्ह केले जातात. बघा रक्ताचा पीएच सुद्धा मेंटेन केला जातो आणि तसंच शरीराचं टेम्परेचर सुद्धा मेंटेन केलं जातं. नेक्स्ट आहे प्रोटेक्ट बॉडी व्हिया WBC अँड अँटीबॉडीज. ठीक आहे, ज्या WBC असतात त्या काय करतात तर ज्या इन्फेक्शन करणारे एजंट असतात त्यांच्या अगेन्स्ट रिॲक्ट करतात, हे आपण बघितलेलंच आहे मगाशी. ठीक आहे, सो दॅट्स इट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट करून सांगा. ठीक आहे, आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.